क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रोब्स अर्थातच सूक्ष्मजीव ज्यांना आपण डोळ्यानं पाहू शकत नाही. ओके, आता चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासिफिकेशन बघण्याच्या अगोदर की जनरली जे 3 टाइप्स आपण म्हणतो लिव्हिंग वर्ल्डचे, त्यामध्ये पहिलं कोणतं येतं? प्लांट्स, दुसरं येतं ॲनिमल्स आणि तिसरं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो आणि त्यांना ऑप्शनल नेम काय आहे? मायक्रोब्स. आता या मायक्रोब्सचे 2 टाइप आहेत. जर प्रोकॅरियोटिक म्हणजे आधी केंद्रकी पेशी असेल ज्याच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस नसतं, सेल ऑर्गेनेल्स नसतात, त्याला आपण आधी केंद्रकी पेशी म्हणतो. तर प्रोकॅरियोटिक टाइपची सेल असेल तर तो मायक्रोबचा पहिला टाइप होतो. पहिला टाइप आहे प्रोकॅरियोट्स. त्यानंतर मायक्रोब्स मध्ये जर युकॅरियोटिक सेल असेल अर्थातच परफेक्ट बाउंड न्यूक्लियस आहे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस स्पष्ट दिसणारा, त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे स्पष्ट दिसणारे सेलचे ऑर्गेनेल्स असतील. स्पष्ट दिसणारे म्हणजे ऍक्च्युअल काही मायक्रोस्कोप न दिसतात, काही आपल्याला यानं पाहावं लागतं. कशानं? ओपन आईज न सुद्धा पाहू शकतो. तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? युकॅरियोट्स. सो ओव्हरऑल मायक्रोबचे 2 मुख्य गट आहेत, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. पैकी प्रोकॅरियोट्स मध्ये कोण येतात? बॅक्टेरिया, जे की सोलो मेंबर आहे किंगडम मोनेराचे. मोनेरामध्ये पाहिलं आपण की बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गीचा समावेश होतो. तर हे बॅक्टेरिया एक प्रकारचे मायक्रोब्स आहेत आणि त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल असल्यामुळे ते कोणत्या टाइपचे आहेत? प्रोकॅरियोटिक टाइपचे आहेत. त्यानंतर युकॅरियोटिक टाइपचे जे सूक्ष्मजीव आहेत त्यामध्ये पहिला आहे किंगडम प्रोटिस्टा अंतर्गत येणारे सर्व सजीव. त्यानंतर फंगी, हे सुद्धा युकॅरियोटिक टाइपचे मायक्रोब्स आहे. आणि तिसरा आहे अल्गी. सो ओव्हरऑल मायक्रोब्स जे युकॅरियोटिक टाइपचे आहेत त्यामध्ये 3 प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी. आणि जे प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स आहेत त्यामध्ये फक्त कोण आहे? बॅक्टेरिया. आता फर्स्टली आपण काय करू? बॅक्टेरिया बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन समजून घेऊ. पहिला पॉइंट आहे की त्यांचा जो साईज आहे त्याची एक रेंज दिलेली आहे आपल्याला, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. हे जे म्यू एम आहे ना याला म्हणायचं मायक्रोमीटर. काय म्हणायचं? मायक्रोमीटर. आता एक सिंपल लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे की 1 सेंटीमीटर जो आहे तर किंवा 1 मीटर म्हणजे किती घेता तुम्ही सांगा? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे किती? 10⁻². आता याला आपण जर लिहिलं की 1 सेंटीमीटर म्हणजे किती, तर हा घातांक 2 इकडे गेल्यावर काय होतो? -2. ओके, तर सेम पद्धतीनं 1 मीटर म्हणजे 10⁻6 मायक्रोमीटर. आणि यावरून 1 मायक्रोमीटर काढायचा असेल तर 10⁻ काय होईल? -6 मीटर. सो मीटरचा जर आपण 1,00,000वा भाग घेतला, कितवा फ्रॅक्शन घ्यायचा आपल्याला? पहा, 1 वर आपल्याला किती शून्य लिहायचे आहेत? 6 शून्य लिहायचे आहेत. येते लक्षात? सो 10,000, लाख, 10 लाख, सो 10 लाख सोडूया. सो लक्षात घ्या की 1 मीटरचा कितवा भाग घ्यायचा आपल्याला? 10,00,000वा भाग. म्हणजे एक वस्तू आहे तिची जी लेंथ आहे ती 1 मीटर आहे, तिचे आपण 10 लाख भाग केले तर 1 भागाचा जी लेंथ आहे ती किती असेल? 1 मायक्रोमीटर. तर इतके सूक्ष्म हे बॅक्टेरिया असतात. 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर या दरम्यान त्यांचा काय असतो? साईज असतो. त्यानंतर युनिसेल्युलर, इंडिपेंडेंट अँड पॅरासिटिक. युनिसेल्युलर म्हणजे आपण पाहिलं की बॅक्टेरिया जे आहे ऑलरेडी किंगडम मोनेरा मध्ये येतो. किंगडम मोनेरा काय आहे? युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. ओके, इंडिपेंडेंट और पॅरासिटिक म्हणजे काही जे बॅक्टेरिया आहे हे स्वतःचं जीवन स्वतः जगू शकतात. पहा, व्हायरसचं तुम्हाला माहिती आहे का? व्हायरसचं वैशिष्ट्य पुढे आपण बघणार आहे की व्हायरस जोपर्यंत एखाद्या बॉडीमध्ये एंटर करत नाही तोपर्यंत ते जगू शकत नाही.
परंतु बॅक्टेरियाचं तसं नाही. काही बॅक्टेरिया हे स्वतंत्र जीवन जगतात आणि काही बॅक्टेरिया हे पॅरासिटिक पण आहेत. पॅरासिटिक म्हणजे विविध रोगासाठी कारणीभूत सुद्धा असतात, जसं की व्हिब्रिओ कॉलरी हा कॉलरा आजारासाठी कारणीभूत असणारा काय आहे, बॅक्टेरिया आहे. फॉर्म कॉलनीज, आता हे जे बॅक्टेरिया आहे हे असं वसाहती करून राहतात, ते स्वतंत्र राहतात का नाही, तर एका विशिष्ट ठिकाणी त्यांची संख्या इन्क्रीज होत असेल अशा वेळेस ते कॉलनीज करून राहतात. प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल, आणि आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन मध्ये की बॅक्टेरिया जे आहे तर यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, मात्र हे कशा आहे, प्रोकॅरियोटिक म्हणजे यांच्यामध्ये पेशी ही आधी केंद्रकीय आहे. डिस्टिंक्ट न्यूक्लियस सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट, स्पष्ट असं दिसणारं न्यूक्लियस आणि विशिष्ट प्रकारचे सेल ऑर्गेनेल्स हे त्यांच्यामध्ये नसतात, म्हणजे ते अब्सेंट असतात, म्हणून त्याला आपण प्रोकॅरियोटिक म्हणतो. रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन, आता यांचं जे रिप्रोडक्शन आहे हे सिंपल बायनरी फिजन नव्हतं. जसं की पहा, आता इथं मी एक सेल घेतली समजा, या सेलचा हा न्यूक्लियस, या न्यूक्लियस मध्ये काय आहे प्रेझेंट, क्रोमोझोम डीएनए प्रेझेंट आहे. डीएनएचं रिप्लिकेशन होतं, म्हणून काय होतं की या एका न्यूक्लियसचे अगोदर किती तयार होतात, 2 न्यूक्लियस तयार होतात. मग हे जे 2 न्यूक्लियस आहे तर पहा, या 2 न्यूक्लियस हे 2 सेपरेट भागाला जातात आणि त्यानंतर यापासून एक सेल आणि यापासून एक सेल, म्हणजे काय झालं बरं, सुरुवातीला सिंगल सेल होती, त्यापासून फायनली किती सेल तयार झाल्या, 2 सेल तयार झाल्या. तर एका पेशीपासून 2 स्वतंत्र पेशी म्हणजे एका बॅक्टेरियापासून 2 स्वतंत्र बॅक्टेरिया तयार झाले. म्हणून अशा प्रकारचं जे फिजन आहे त्या फिजनला काय म्हणायचं, सिंपल बायनरी फिजन. इन फेवरेबल कंडिशन they can reproduce double their number in 20 minutes, म्हणजे फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशन कसं म्हणू आपण त्याला, ही बॅक्टेरियाला पाहिजे तसं वातावरण जर असेल तर, है ना, त्याला जसं टेम्परेचर लागतं, अन्न लागतं, है ना, त्याला अनुकूल परिस्थिती म्हणून मराठीमध्ये काय म्हणू आपण, अनुकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थिती जर असेल तर बॅक्टेरियाची संख्या केवळ 20 मिनिटांमध्ये काय होऊ शकते, दुप्पट होऊ शकते. डबल होणे म्हणजे काय, दुप्पट होणे. त्यानंतर बॅक्टेरिया पहा, तर यांचे साईज वेगवेगळे पहा, साईज वरून काही त्यांचे टाइप्स पडतात, जसे की कॉकस हे थोडेसे गोलाकार असतात, कॉकस बॅसिलस म्हणजे थोडेसे गोलाकार पण दंड गोलाकार म्हणजे रॉड शेप, बॅसिलस हे थोडेसे स्पष्ट रॉडच्या आकाराचे असते जसे चुंबक पट्टी असते. त्यानंतर स्पिरुलम आणि व्हिब्रिओ. तर हे जे आहेत ना हे बॅक्टेरियाचे शेप नुसार तुम्हाला क्लासिफिकेशन दिले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इमेजेस आहेत पहा की नाही, तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे बॅक्टेरियाचे डिफरंट काय आहेत, शेप्स आहेत. त्यानंतर आहे किंगडम प्रोटोझोआ, सॉरी आपल्याला जो पुढचा घटक बघायचा आहे ते आहे प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ या मायक्रोऑर्गॅनिझमचा अप्रॉक्सिमेट साइज पाहिला तर तो किती आहे, 200 मायक्रोमीटर. किती आहे, 200 मायक्रोमीटर. फाउंड इन, आता हे जे प्रोटोझोआ आहेत, ओके, आदिजीव म्हणतो आपण त्यांना, हे कशामध्ये असतात, सॉइल मातीमध्ये असतील, फ्रेश वॉटर गोड पाण्यामध्ये पण असतात, आणि सी वॉटर ज्याला आपण मराईन वॉटर सुद्धा म्हणतो, समुद्री पाणी नाही, सी असेल समुद्र, ओशियन महासागर, यांच्या पाण्याला आपण सी वॉटर म्हणू. तर या तिन्ही लोकेशन मध्ये आपल्याला प्रोटोझोआ दिसून येतील. त्यानंतर दे आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय की विशिष्ट रोगाला कारणीभूत ते असू शकतात, जसं की अमिबा आहे त्यामुळे एम्बायोसिस नावाचा आजार होतो पहा, ज्याला आपण मराठीमध्ये अमानुष म्हणतो. त्यानंतर ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन, मोड्स ऑफ न्यूट्रिशन. आता हे जे प्रोटोझोआ आहे ना या सर्व आदिजीवांचं जीवन सारखं आहे का, नाही. पहा त्यांच्या सेल स्ट्रक्चर
म्हणजे पेशी रचनेमध्ये तुम्हाला वेगवेगळा फरक दिसेल. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे स्थलांतर करतात त्यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन जे पोषणाचा प्रकार आहे तो सुद्धा प्रोटोझोआ मध्ये आपल्याला डिफरंट टाइपचा दिसून येईल. रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन, आणि आता आपण जसं पाहिलं की एका पेशीपासून 2 सेल्स तयार होतात, हे की नाही, तर तशाच पद्धतीनं एक सिंपल सेल डिव्हिजन एका अमिबापासून 2 अमिबा, एका प्रोटोझोआपासून 2 प्रोटोझोआंची काय होते निर्मिती. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर अमिबा आणि पॅरामेशियम हे जे प्रोटोझोआ आहेत, ओके, हे युनिसेल्युलर प्रोटोझोआ पण फ्री लिव्हिंग आहे, परंतु कशामध्ये आहे, डर्टी वॉटर, जे घाणेरडं पाणी असतं, घाण पाणी असतं, दूषित पाणी असतं, तर त्या पाण्यामध्ये मुक्त जीवन जगतात. कोण, अमिबा आणि पॅरामेशियम. त्यानंतर आहे एंटोमायबा हिस्टोलिटिका कॉजेस एम्बायोसिस. हा एक पॅथोजन आहे ज्याचं नाव आहे एंटोमायबा हिस्टोलिटिका. तर हा एम्बायोसिस डिसीज साठी रिस्पॉन्सिबल आहे, आमांश रोगासाठी. प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. पाणीला पी वायवॅक्स सुद्धा म्हणतात. पी म्हणजेच काय, प्लाझ्मोडियम. तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो प्रोटोझोआ आहे त्याच्यामुळे कोणता डिसीज होतो, मलेरिया. त्यानंतर आहे युग्लेना. आता युग्लेना तुम्हाला माहितच आहे की हा कसा आहे, ऑटोट्रॉफिक प्रोटोझोआ आहे, म्हणजे स्वयंपोषी. जर तुम्हाला प्रोटोझोआ आधी जी विचारला तर तुम्ही कोणाचं एक्झाम्पल सांगणार, युग्लेनाचं एक्झाम्पल सांगणार. फायनली पाहू आपण फंगाय. फाउंड ऑन. आता फंगी कुठे कुठे आहेत, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे जे जैविक पदार्थ असतात ते जे कुजतात किंवा त्यांचं विघटन असतं, हे की नाही, विघटन होत असतं, तशा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर मध्ये आपल्याला फंगी दिसून येतील, कारण ते मृतोपजीवी आहे, सॅप्रोट्रॉफिक आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स, म्हणजे याच्यामध्ये ते काय करतात, डिकम्पोजिशनची प्रोसेस करतात. दॅट्स वाय तिथं फंगीची ग्रोथ होते. सो प्लांट्स आणि एनिमलच्या डेड बॉडीवर सुद्धा आपल्याला फंगी दिसून येतील. युकॅरियोटिक, सम आर युनिसेल्युलर. आता फंगी जे आहेत हे युकॅरियोटिक आहे. पहा, तुम्ही किंगडम फंगी आपण अभ्यास केला होता. किंगडम फंगीला आपण कशामध्ये टाकलं होतं, युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर मध्ये टाकलं होतं, करेक्ट. परंतु काही फंगी असे आहेत ते एक्सेप्शन आहेत, ते एक पेशी आहेत, म्हणून इथे दिलंय की युकॅरियोटिक आहे, मात्र थोड्याशा फंगीच्या ज्या स्पेसीज आहेत त्या कशा आहेत, युनिसेल्युलर आहेत. अदर आर व्हिजिबल बाय नेक आईज. आणि काही फंगी अशा आहेत की ज्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकतो. त्यानंतर सॅप्रोट्रॉफिक, हे तर सांगितलं मी तुम्हाला, मृतोपजीवी, मृत सजीवापासून ते काय करतात, अन्न मिळवतात. रिप्रोडक्शन, त्यामध्ये 2 टाईपचा आहे. सेक्शुअल म्हणजे काय, लैंगिक प्रजनन, ज्यामध्ये 2 पॅरेंटचा समावेश असतो, मेल आणि फिमेल, ज्यांच्यामध्ये गॅमेटचं फ्युजन होतं. पुढे तुम्ही बघणार आहे की कशा पद्धतीनं 2 हेप्लॉइड सेल्स एकत्र येऊन डायप्लॉइड झायगोट तयार करतात. म्हणजे याच्यामध्ये 2 पॅरेंटचा समावेश असतो, म्हणून याला बाय पॅरेंटल सुद्धा म्हणतात. रिप्रोडक्शन ते सुद्धा आहे फंगीमध्ये. आणि काही फंगीमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, याच्यामध्ये एकच पॅरेंट असतो पहा, त्यामुळे याला युनिपॅरेंटल टाईपचं सुद्धा रिप्रोडक्शन म्हणतात. आता असेक्शुअल मध्ये 2 टाईप आहेत. पहिला आहे सेल डिव्हिजन, म्हणजे पेशींचं विभाजन, एका पेशीपासून 2 पेशी, 2 पेशीपासून 4 पेशी. लक्षात आलं, यालाच काय म्हणायचं, पेशीचं विभाजन, हे असतं सेल डिव्हिजन. एक्झाम्पल जर पाहिलं तर बेकर्स ईस्ट. बेकर्स ईस्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक विशिष्ट प्रकारचे पाव वगैरे तयार करण्यासाठी, है ना, त्यामध्ये जी फंगी लागते ती कोणती आहे, बेकर्स ईस्ट. त्यानंतर कॅन्डिडा, मशरूम. ओके, तर मशरूमचं याबद्दल मी तुम्हाला पिक्चर दाखवलेला आहे. तर बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम हे सर्वच्या सर्व कशाचे एक्झाम्पल आहे,
फंगीचे एक्झाम्पल्स आहेत. सो ओव्हरऑल आपण 3 मायक्रो ऑर्गॅनिझमचे टाइप्स पाहिले. सर्वात अगोदर आपण क्लासिफिकेशन पाहिलं, त्यानंतर आपण काय काय पाहिलं, बॅक्टेरिया संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली डिटेलमध्ये, त्यानंतर प्रोटोझोआ संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली, आणि त्यानंतर फायनली कशाबद्दल माहिती पाहिली आपण, फंगी बद्दल. नेक्स्ट लेक्चर मध्ये अल्गी आणि व्हायरसेस या संदर्भात आपण डिटेलमध्ये डिस्कस करू.